कोल्हापूर हद्दवाढीचा मुद्दा आता पुन्हा एकदा चांगलाच चर्चेत आलाय, कारण नुकतंच सरकारकडून हद्दवाढीसाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे प्रस्तावित 20 गावातील गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली। एकीकडे काल मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक सुरू असताना दुसरीकडे प्रस्तावित 20 गावांनी कडकडीत बंद पाळून हद्दवाढीला तीव्र विरोध दर्शवलाय। जे लोक हद्दवाढ मागतात त्यांच्या मतदारसंघातले एकही गाव हद्दवाढीमध्ये जात नाही। त्यामुळे त्यांचा या ठिकाणी आग्रह दिसतो आणि ज्यांचा जातो म्हणजे दक्षिणचे आमदार असतील किंवा करवीरचे आमदार असतील ते त्या ठिकाणी विरोध करतात किंवा लोकांना विश्वासात घ्या म्हणतात, पण त्यांची कुठं ऐकलं जात नाही अशी एकंदरीत भूमिका लोकशाहीची हत्या करण्याचं काम चालू आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही या विरोधात न्यायालयीन लढा लढू, रस्त्यावर लढाई करू आणि निश्चित या ठिकाणी हद्दवाढ हाणून पाडू। आमच्या 20 गावातली 1 इंच जमीन आम्ही देणार नाही आणि जर हद्दवाढ करायचं असेल तर आम्ही 100% 20 गाव समजतो, पण त्यामध्ये कागल पहिलं घ्या। कोणत्याच पद्धतीचं त्यांचं नियोजन नाही, फक्त जमिनीची हद्दवाढ करायची हाच त्यांचा घाट आहे। आता या शहरातील आमदार राजेश क्षीरसागर यांनी जो हट्ट धरलेला आहे की हद्दवाढ मी केल्याशिवाय थांबणार नाही, पण मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तुमच्या शहरातला विकास करण्यासाठी का कमी पडायला लागला आहे? तुम्ही पहिला शहराला तुमचा विकास करा, तुम्ही चांगलं शहर चांगलं करा आणि मग ग्रामीण जनता ठरवेल ना की शहरामध्ये यायचं का नाही। त्यामुळे हा ग्रामीण जनतेचा निर्णय आहे की बाबा आम्हाला शहरामध्ये जायचं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।